नमस्कार. आपल्या मागे जी मूर्ती आहे ती जगातील सर्वात उंच ठरावी अशी 85 फूट गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती चिन्मय सेवा ट्रस्टने 2001 साली जनतेच्या उदात्त देणगीतून साकारलेली आहे. या चिन्मय सेवा ट्रस्टने या टोप संभापूरच्या माळावर ही मूर्ती स्थापन केली असून या ठिकाणी दक्षिणेश्वर कैलासनाथ त्याचबरोबर गणेशाचे मंदिर आहे. या ठिकाणी दर संकष्टी व अंगारकी संकष्टीला आरती होते. त्याचबरोबर विविध उपक्रम राबवले जातात. या सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. याबाबत आपल्याला या सेवा ट्रस्टचे स्वामी आत्मदेवानंदजी हे आपल्याला माहिती देतील. खूप चांगला योगायोग आहे बघा. यावर्षी चिन्मय मिशन, चिन्मय ट्रस्ट त्यांच्या कार्याची 75 वर्ष पूर्ण करीत आहे आणि हे सगळी 75 वर्ष जगभर वेदांत प्रचाराच्या कार्याला वाहिलेली आहेत. वेदांत म्हणजे भगवद्गीता आणि उपनिषद. आणि ह्याचं महत्त्व असं आहे की ह्या प्रकारचं हे अद्वैत ज्ञानच लोकांमध्ये पसरवून विश्वबंधुत्वाची भावना आपण सगळ्यांमध्ये रुजवू शकतो. जगात, राष्ट्रात, समाजामध्ये आणि वैयक्तिक स्तरावर जो काही कलह, जे काही संघर्ष सुरू आहेत त्याच्यासाठी एकच उपाय ते म्हणजे वेदांत आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायचे की आपल्या सगळ्यांच्या अंतर्यामी एकच चैतन्य तत्व कार्य करीत आहे. चिन्मय मिशन, चिन्मय सेवा ट्रस्ट या कार्याला वाहिलेलं आहे आणि हे कार्य सामाजिक स्तरावर पण होत आहे. वयाच्या प्रत्येक गटामध्ये आम्ही हे गीतेचं, उपनिषदाचं ज्ञान प्रसारित करत आहोत. लहान मुलांसाठी या परिसरामध्ये बालसंस्कार शिबिर होतात. युवा केंद्रांसाठी मार्गदर्शन केलं जातं आणि भगवद्गीतेच्या प्रचाराची शिबिरं इथे आयोजित केली जातात. आपण सुद्धा या संस्थेमध्ये सहभागी होऊन या कार्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. हरिओम.